Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 16 and we are solving the previous year questions of matrices. तर आज आपण 2021 च्या महाराष्ट्र CET मधले 3 क्वेश्चन्स घेणार आहोत. तर बघा आपला पहिला क्वेश्चन अशा प्रकारचा आहे. If A equal to एक 3/3 ची इथे आपल्याला मॅट्रिक्स दिलेली आहे and Aij are cofactors of the element small aij of A, then हे इक्वेशन दिलेलं आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. अशा प्रकारचे 2 क्वेश्चन आपण याआधी पण घेतलेले आहे. तर त्याच प्रकारे आपण हा क्वेश्चन पण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. तर बघा आधी आपण जी दिलेली मॅट्रिक्स आहे ती ॲज इट इज लिहून घेऊया. थ्री टू 6 ओके आपण ॲज इट इज लिहिलेली आहे. तर इथे आपल्याला टोटल 6 टर्म दिसत आहे. त्या टर्मची आपल्याला आधी व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. तर बघा इथे स्मॉल a11 स्मॉल a12 आणि स्मॉल a13 काढून घेऊया आधी. आता स्मॉल a11 म्हणजे त्या एलिमेंटची पोझिशन डिनोट करते स्मॉल a. तर बघा पहिला रो आणि पहिल्या कॉलम वर कोणता एलिमेंट आहे तो आपल्याला इथे लिहावा लागेल. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 3, फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे 2, फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे 4. म्हणजे या प्रकारे या 3 एलिमेंटची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर कॅपिटल A11. आता कॅपिटल A11 म्हणजे कोफॅक्टर असतो. तर आपल्याला कोफॅक्टर काढून घ्यावा लागेल A11. तर कोफॅक्टरचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, तो आपण इथे अप्लाय करूया. बघा -1 टू द पॉवर ऑफ 1 + 1 म्हणजे I + J आहे हे. त्यानंतर जसं पहिला रो आणि पहिला कॉलम सोडून जे रिमेनिंग मध्ये उरेल, जी 2/2 मॅट्रिक्सची एलिमेंट उरेल त्याचा डिटर्मिनंट घ्यावा लागतो. तर बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून 6 × 2 12 -2 = 12 - 2 10. आता 1 + 1 2 सम नंबर आहे, त्याच्यामुळे साइन चेंज करायची गरज नाही आहे. त्यानंतर A12 -1 टू द पॉवर ऑफ 1 + 2. आता पहिला रो दुसरा कॉलम सोडून म्हणजे 6 - 3 = 3. आता 2 + 1 3 म्हणजे ऑड नंबर आहे, म्हणजे इथे आपल्याला साइन चेंज करावं लागेल. बघा लास्ट वन इज A13 -1 टू द पॉवर ऑफ 1 + 3. आता फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून ही मॅट्रिक्स 1 × 2 2 -3 × 2 6 = -4. 3 + 1 4 सम आहे, त्यामुळे साइन चेंज करायची गरज नाही आहे. आता आपण ज्या काही या 6 व्हॅल्यू काढलेल्या आहे त्या या इक्वेशन मध्ये आपण पुट करणार. बघा A11 3 × कॅपिटल A11 प्लस स्मॉल a12 2 कॅपिटल A12 -3 प्लस कॅपिटल स्मॉल a13 4 × कॅपिटल A13 -4. बघा अशा प्रकारे आता हे आपण सॉल्व करून घेऊया. 3 × 10 30, 3 × 2 -6 येणार, 4 × -4 -16 म्हणजे 36 प्लस इथे ॲडिशन करावी लागेल, मायनस आहे तर म्हणजे इथे -22 = 8. बघा आता 8 आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. तर बघा अशा प्रकारे आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघूया. तर सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन असा आहे आपला. इफ इनवर्स ऑफ एक मॅट्रिक्स दिलेली आहे 3/3 ची डज नॉट एक्झिस्ट देन x = व्हॉट. तर आपल्याला या मॅट्रिक्स मध्ये x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इथे आपल्याला म्हणत आहे की इनवर्स डज नॉट एक्झिस्ट म्हणजे A इनवर्स = 0. आता A इनवर्स चेकआउट करण्यासाठी आपण काय करतो, डिटर्मिनंट काढतो, बरोबर ना. म्हणजे आपल्याला या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढताना = 0 घ्यायला सांगितलेलं आहे, जेणेकरून आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर पहा आधी आपण दिलेली मॅट्रिक्स आपण लिहून घेऊया. आता या मॅट्रिक्सला नाव नाही आहे, त्यामुळे आपण A म्हणून त्याला नाव देऊया. तर बघा ॲज इट इज ती मॅट्रिक्स लिहून घ्यायची आधी. 1 4 2
2 मायनस 1 4 आणि x 7 आणि मायनस 6 बघा ॲज इट इज आपण लिहून घेतलेली आहे. आता ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0 आहे असं ते सांगत आहे इनडायरेक्टली. ओके, तर आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं आहे. तर आपण डिटर्मिनंट काढूया. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू, आता डिटर्मिनंट तुम्हाला काढता येतो 3×3 मॅट्रिक्सचा, तर त्याच प्रकारे आपण इथे काढून घेऊया. बघा 1 इंटू -1 इंटू -6 6 मायनस 7 इंटू 4 28 मायनस 2 6 इंटू 4 24 मायनस 7 इंटू 2 14 प्लस x 4 इंटू 4 16 2 इंटू -1 प्लस 2 बघा अशा प्रकारे आणि इक्वल टू 0 डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते. ओके, तर पहा आता हे याचं कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागेल आपल्याला. 6 इंटू 6 मायनस 28 22 मायनस 22 मायनस, आता बघा -24 प्लस 14 या टर्मची व्हॅल्यू 76 येते. ओके, तुम्ही करून बघू शकता ते. ओके, आता बघा 16 प्लस 2 18 प्लस 18x इक्वल टू 0. आता बघा आता -22 प्लस 76 54 येत असते. तुम्ही करून पहा ते. प्लस 18x इक्वल टू 0. आता x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, तर या 18x आपल्याला राईट हँड साईडला न्यावं लागेल. त्या साईडने नेल्यावर याचं साईन चेंज होणार म्हणजे -18x होणार. ओके, तर बघा आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे x ची. या 18ला या साईडनं न्यावं लागेल म्हणजे ते याच्या अपॉनमध्ये येणार. ओके, हे निगेटिव्ह साईन तसंच राहणार आणि 18 डिवायडेड बाय 54 3 येत असते. ओके, तर x ची व्हॅल्यू आपल्याला इथे -3 हा निगेटिव्ह साईन पण येणार त्यासोबत म्हणजे x ची व्हॅल्यू इथे आपल्याला -3 मिळालेली आहे. आणि -3 आपल्याला ऑप्शन नंबर ए मध्ये दिसत आहे म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट वन. बघा अशा प्रकारे आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेला आहे. त्यानंतर आपण लास्ट क्वेश्चन बघूया आपला. तर यानंतर आपण आपला लास्ट क्वेश्चन बघूया. तर आपला लास्ट क्वेश्चन अशा प्रकारचा आहे. इफ ए ऑफ अल्फा इक्वल टू एक 2×2 ची मॅट्रिक्स दिलेली आहे, देन ए स्क्वेअर अल्फाचा इन्व्हर्स आपल्याला काढायला सांगितलेला आहे. तर बघा या क्वेश्चनचा आन्सर कशा प्रकारे आपण फाइंड आउट करू शकतो. तर बघा आधी आपण ही दिलेली जी मॅट्रिक्स आहे ती ॲज इट इज इथे अशा प्रकारे लिहून घेतलेली आहे. आता आपल्याला इन्व्हर्स ए ऑफ अल्फाचा नाही काढायला सांगितलेला आहे, ए स्क्वेअर अल्फाचा काढायला सांगितलेला आहे. त्यासाठी आपल्याला आधी ए स्क्वेअर ऑफ अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. आता ए स्क्वेअर ऑफ अल्फा म्हणजे इनडायरेक्टली काय आहे, ए ऑफ अल्फा इंटू ए ऑफ अल्फा अशा प्रकारे आपण त्याला लिहू शकतो. तर ए ऑफ अल्फाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, तर त्यामुळे आपण ही मॅट्रिक्स 2 वेळा इथे लिहून घेतलेली आहे ए स्क्वेअर ऑफ अल्फा काढण्यासाठी. तर या मॅट्रिक्सचं आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि मल्टिप्लिकेशन 2×2 मॅट्रिक्सचं कसं केलं जाते हे तुम्हाला माहीत आहे. त्याच प्रकारे आपण इथे ते करून घेतलेलं आहे. रो इंटू कॉलम, रो इंटू सेकंड कॉलम. तर बघा अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर व्हॅल्यू येईल. तर आता इथे बघा इथे जी पहिल्या एलिमेंटची व्हॅल्यू आलेली आहे कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साइन स्क्वेअर अल्फा. तर तो एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आहे कॉस टू अल्फाचा जो आपण इथे लिहिलेला आहे. ओके, आता बघा ही टर्म बघा कॉस अल्फा साइन अल्फा प्लस साइन अल्फा इंटू कॉस अल्फा. आता या 2 टर्म सेम आहे म्हणजे याचं आपण ॲडिशन करू शकतो जे की आपण इथे केलेलं आहे. 2 साइन अल्फा इंटू कॉस अल्फा अशा प्रकारे ॲडिशन केल्यानंतर त्याची व्हॅल्यू येणार. आता ही टर्म बघा या टर्ममधून आपण निगेटिव्ह साईन कॉमन काढणार मग इथे येणार पॉझिटिव्ह साईन. तर ही टर्म आणि ही टर्म सेम आहे म्हणजे याचं सुद्धा ॲडिशन होणार. तर याचं ॲडिशन सुद्धा 2 साइन अल्फा इंटू कॉस अल्फा आणि जे निगेटिव्ह साईन आपण कॉमन काढलेलं होतं ते इथे आपल्याला लावावं लागेल. आता बघा ही वाली टर्म या टर्ममध्ये आपण कॉस स्क्वेअर अल्फा आधी घेतला आणि साइन स्क्वेअर अल्फा नंतर घेतलं तर या प्रकारची ती व्हॅल्यू येणार. आणि आपण बघितलेलं आहे कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साइन स्क्वेअर अल्फा कॉस 2 अल्फा होते ते आपण इथे लिहिलेलं आहे. आता ही वाली स्टेप बघा या स्टेपमध्ये आपण
कॉस टू अल्फा ॲज इट इज लिहिलेलं आहे आणि याचं पण आन्सर कॉस टू अल्फा येते, पण जे 2 साइन अल्फा कॉस अल्फा आहे तो एक फॉर्म्युला आहे आणि त्या फॉर्म्युल्याचा आन्सर येते साइन टू अल्फा. ते बघा आपण इथे ते लिहून घेऊया. बघा 2 साइन अल्फा इंटू कॉस अल्फा इक्वल टू साइन टू अल्फा, जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. तर बघा आता बघा ही म्हणजे याचा अर्थ आपल्याला ए स्क्वेअर ऑफ अल्फा मिळालेला आहे. आता आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे, ए स्क्वेअर अल्फाचा इन्व्हर्स. आता इन्व्हर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. इन्व्हर्सचा फॉर्म्युला काय आहे तो आपण इथे लिहून घेऊया. ए इन्व्हर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. अशा प्रकारचा ए इन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे. म्हणजे ए इन्व्हर्स किंवा ए स्क्वेअर ऑफ अल्फाचा इन्व्हर्स काढण्यासाठी आपल्याला ए स्क्वेअर अल्फाचा डिटर्मिनंट काढावा लागेल आणि ॲडजॉइंट ऑफ ए स्क्वेअर अल्फा सुद्धा काढावा लागेल. तर त्यासाठी आधी आपण डिटर्मिनंट काढून घेऊया. जसं डिटर्मिनंट इथे डिटर्मिनंट ऑफ ए आहे म्हणजे इथे डिटर्मिनंट ऑफ आपल्याला ए स्क्वेअर ऑफ अल्फा काढावा लागेल. आता ए स्क्वेअर अल्फासाठी आपल्याला एक डिटर्मिनंट मिळालेला आहे जो की आपण काढून घेतलेला आहे. त्या डिटर्मिनंटचाच आपला त्या मॅट्रिक्सचाच आपल्याला डिटर्मिनंट काढावा लागेल. तर बघा कॉस टू अल्फा इंटू कॉस टू अल्फा कॉस स्क्वेअर टू अल्फा, साइन टू अल्फा इंटू साइन टू अल्फा साइन स्क्वेअर टू अल्फा. इथे निगेटिव्ह साइन आहे म्हणजे इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार. आता समजा 2 अल्फा इक्वल टू थिटा कन्सिडर करा तुम्ही. म्हणजे आपल्याला इथे जर आपण थिटा ठेवला तर काय होईल, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा आणि तो एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्याचा आन्सर काय येते 1 आपल्याला माहीत आहे. ओके, म्हणजे आणखी एक गोष्ट इथे लक्षात घेण्यालायक आहे. जो डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे ती नॉट इक्वल टू 0 आहे. नॉट इक्वल टू 0 आहे म्हणजे ए इन्व्हर्स एक्झिस्ट करतो, म्हणजे जो की आपल्याला काढायला सांगितलेला आहे. तर त्यानंतर आता कोणती व्हॅल्यू राहिली, डिटर्मिनंट काढलेला आहे. आता ॲडजॉइंट आपल्याला काढावा लागेल. आता ॲडजॉइंटही आपल्याला ए स्क्वेअर अल्फाचाच काढावा लागेल. जर तुम्ही ते ए ऑफ अल्फाचा जर डिटर्मिनंट ॲडजॉइंट काढला तर त्याचा आन्सर चुकेल. ओके, तर पहा ॲडजॉइंट ऑफ ए स्क्वेअर अल्फा. आता ही 2/2 ची मॅट्रिक्स आहे आणि 2/2चा ॲडजॉइंट आपल्याला डायरेक्टली काढता येतो विदाऊट कोफॅक्टर काढतात. तर तो कसा बघा, 2/2चा ॲडजॉइंट काढण्यासाठी जे डायगोनल एलिमेंट असतात त्यांना इंटरचेंज करायचं. पण इथे जे डायगोनल एलिमेंट आहे ते सेम आहे त्यामुळे इथे सुद्धा कॉस टू अल्फा येणार आणि इथे सुद्धा कॉस टू अल्फा येणार. आता नॉन डायगोनल एलिमेंट असतात ए इन्व्हर्स ॲडजॉइंट काढताना त्याला ॲज इट इज लिहावं लागते. जसं इथे साइन टू अल्फा आहे इथे सुद्धा आपण साइन टू अल्फा लिहिणार आणि इथे सुद्धा साइन टू अल्फा आहे इथे सुद्धा आपण साइन टू अल्फा लिहिणार. फक्त इथे आपल्याला जे साइन असतात ते इंटरचेंज करावे लागतात, चेंज करावे लागतात. जसं इथे साइन टू अल्फा आपल्याला पॉझिटिव्ह स्टेटमध्ये दिसत आहे तर तो आपल्याला निगेटिव्ह करावा लागेल आणि इथे निगेटिव्हमध्ये दिसत आहे तर पॉझिटिव्ह म्हणजे आपल्याला ॲज इट इजच ते ठेवावं लागेल. तर याचा अर्थ आपल्याला ॲडजॉइंट मिळालेला आहे आणि डिटर्मिनंट सुद्धा मिळालेला आहे. याचा अर्थ आपण या ए इन्व्हर्स काढण्यासाठी किंवा ए स्क्वेअर ऑफ अल्फाचा इन्व्हर्स काढण्यासाठी आपल्याला दोन्ही गोष्टी मिळालेल्या आहेत त्या आपण पुट करूया. बघा ए स्क्वेअर अल्फाचा होल इन्व्हर्स. ओके, पहा 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए 1 आहे म्हणजे लिहिण्याची गरज नाही आहे. तर आपण डायरेक्टली ॲडजॉइंट ऑफ ए स्क्वेअर ऑफ अल्फा लिहूया. कॉस टू अल्फा इंटू मायनस साइन टू अल्फा इंटू कॉस टू अल्फा. ओके, आता बघा आता आपल्याला एक फॉर्म्युला किंवा एक म्हणजे ही प्रॉपर्टी माहिती आहे. असं समजा जसे कॉस मायनस थिटा इक्वल टू कॉस थिटा येत असते आणि साइन मायनस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा होत असते. ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. आता ही गोष्ट आपल्याला इथे अप्लाय करायची आहे. कशी बघा, आता इथे कॉस टू अल्फा म्हणजेच आपल्याला कॉस मायनस टू अल्फा लिहिता येते. जसं पहा कॉस मायनस थिटा म्हणजेच कॉस थिटा म्हणजेच कॉस मायनस टू अल्फा म्हणजेच कॉस टू अल्फा. जसं इथे साइन टू अल्फा आहे तर इथे मायनस
साइन टू अल्फा आपल्याला लिहिता येते, इथे सुद्धा मायनस येणार. ओके बघा, आणि इथे इथे मायनस साइन टू अल्फा आहे म्हणजे साइन मायनस टू अल्फा इथे लिहिता येते. त्याचप्रकारे इथे कॉस टू अल्फा आहे म्हणजे इथे आपल्याला कॉस मायनस टू अल्फा लिहिता येते. आता इथे एक गोष्ट बघा, आता ही मॅट्रिक्स आपल्याला मिळालेली आहे ही गोष्ट वापरून. हां ओके, म्हणजे ए स्क्वेअर अल्फाला आपल्याला या प्रकारे सुद्धा लिहिता येते. आता ही मॅट्रिक्स बघा आणि ही मॅट्रिक्स बघा, ही दोन्ही मॅट्रिक्स तुम्हाला सेम दिसतात. कसे काय? ही जी ए ऑफ अल्फाची मॅट्रिक्स आहे ही अल्फाच्या फॉर्ममध्ये आहे आणि ही ए स्क्वेअर अल्फाची मॅट्रिक्स आहे ती मायनस टू अल्फाच्या फॉर्ममध्ये आहे. म्हणजे आपण याला अशा प्रकारे लिहू शकतो, ए ऑफ मायनस टू अल्फा. ओके, म्हणजे या मॅट्रिक्सला आपण या मॅट्रिक्सवरून या प्रकारे लिहू शकतो. म्हणजे जशी ही ए ऑफ अल्फाच्या फॉर्ममध्ये आहे तर ही ए ऑफ मायनस टू अल्फाच्या फॉर्ममध्ये आहे. म्हणजे ए स्क्वेअर ऑफ अल्फाचा इन्व्हर्स आपल्याला काय मिळालेला आहे, ए ऑफ मायनस टू अल्फा, आणि ते आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसत आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. बघा, अशा प्रकारे आपण आपला लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. तो थोडा ट्रिकी होता, त्यापेक्षा आपल्याला असं म्हणावं लागेल की त्यात थोडा आपण फॉर्म्युलाचा यूज झालेला आहे आणि थोडं कॅल्क्युलेशन होतं. तर अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला CET-मध्ये विचारले जाऊ शकतात. कारण की आपण जो हा क्वेश्चन घेतलेले, आजचे जे तिन्ही क्वेश्चन घेतलेले आहे ते बघा 2021 मधले आहे, CET-मध्ये आलेले. त्यामुळे तुम्हाला असे क्वेश्चन मिळू शकतात. तर तुम्ही त्यासाठी प्रिपेअर्ड असायला हवे. तर तुम्ही हे तिन्ही क्वेश्चन पॉज करून नोट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.